ही गोष्ट आहे एका निश्चयी राजपुत्राच्या भीषण प्रतिज्ञेची, ज्याने आपल्या वडिलांचे प्रेम पूर्ण व्हावे म्हणून स्वतःला राजसिंहासनापासून दूर ठेवण्याची कठोर प्रतिज्ञा घेतली. तर त्याचं झालं असं की राजा शंतनू यांचं एका सुंदरीवर प्रेम जडले. तिचं नाव सत्यवती. ती खूप सुंदर आणि सद्गुणी होती. राजाने सत्यवतीच्या वडिलांकडे तिचा हात मागितला, पण वडिलांनी एक अट घातली की सत्यवतीचा पुत्रच हस्तिनापूरचा राजा झाला पाहिजे. राजा शंतनू ही अट ऐकून खूप दुःखी झाला, कारण त्याला पहिल्या पत्नीपासून देवव्रत म्हणजेच भीष्म नावाचा पुत्र होता आणि तो खूप शूर, ज्ञानी आणि योग्य वारसदार होता. आपल्या वडिलांना असे दुःखी पाहून देवव्रताने सत्यवतीचाच पुत्र राजा व्हावा यासाठी स्वतः सिंहासनाचा त्याग केला. पण तरीही सत्यवतीच्या वडिलांनी सवाल उपस्थित केला की भविष्यात देवव्रताचे पुत्र सिंहासनाचा हक्क मागतील, मग काय करावे. राजा शंतनू प्रचंड निराश झाला. यावर देवव्रताने काय केले हे जाणून घेऊयात पुढील भागात.